नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. केडीसीसी बँकेची दमदार कामगिरी, 21,371 कोटींचा व्यवसाय, 15,000 कोटी ठेवींचे नवे लक्ष्य. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. बँकेचा व्यवसाय तब्बल 21,371 कोटींवर पोहोचला असून पुढील वर्षासाठी 15,000 कोटी ठेवींचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. ही माहिती बँकेचे अध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 31 मार्च 2026 अखेर 21,371 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. बँकेचा ढोबळ नफा 287 कोटी इतका नोंदवण्यात आला आहे. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की बँकेकडे सध्या 12,309 कोटींच्या ठेवी असून 9,062 कोटींचे कर्ज वितरण करण्यात आलं आहे. तसेच 191 शाखा सलग नफ्यात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. येणाऱ्या 2026-27 आर्थिक वर्षासाठी बँकेने महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली आहेत. ठेवी 15,000 कोटी, ढोबळ नफा 400 कोटी आणि NPA 3% आत ठेवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. दरम्यान PM सूर्यघर योजनेअंतर्गत कमी व्याजदरात सोलर प्रकल्पासाठी कर्ज देण्याची योजना राबवण्यात येणार असून ही योजना पूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवणारी KDCC ही देशातील पहिली बँक ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी कर्ज मर्यादा 30,000हून 50,000पर्यंत वाढवण्यात आली आहे. ऊस शेतीमध्ये AI तंत्रज्ञान वापरासाठीही बँकेने विशेष अनुदान योजना जाहीर केली आहे. या सर्व उपक्रमांमुळे KDCC बँक आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होत असून शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.